Today we will study reduction of amides and Gabriel thalliamide synthesis. So first point, that is a reduction of amides. In reduction of amide, या रिडक्शन ऑफ अमाइड मध्ये खूप साधी सोपी रिॲक्शन आहे. तुम्हाला फक्त जो रिएजंट आहे तो रिएजंट लक्षात ठेवायचा आहे आणि कोणता चेंज झालेला आहे रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये होत असताना एवढं दोनच गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहे. तर रिएजंट तुम्हाला ऑलरेडी हा अभ्यासलेला आहे. या टाईपच्या रिॲक्शन सुद्धा झालेल्या आपल्या लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय डायइथाइल इथर आणि S3O प्लस और सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथिल अल्कोहोल हा रिएजंट आहे. चेंज काय होतं तेवढं चेंज समजून घ्या. सी डबल बॉन्ड ओचं रूपांतर CH2 मध्ये होतं. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपण घेऊयात रिॲक्शन अमाइड. अमाइडचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती असेल RC डबल बॉन्ड O NH2. रिएजंट आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचं रूपांतर हा जो सी डबल बॉन्ड ओचं रूपांतर CH2 मध्ये झालेलं आहे. बाकीचा सगळा पार्ट जसा आहे तसा जोडून टाकायचा R CH2 NH2. त्याला म्हटलं जातं प्रायमरी अमाइन. त्याचं आपण एक एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल आहे ॲसिटामाइड. आता ॲसिटिक ॲसिडच्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही हे जे स्ट्रक्चर आहे ते लक्षात ठेवू शकता. ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर जर तुम्हाला माहिती असेल, ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं असतं, CH3 C डबल बॉन्ड O OH. तर त्या OHच्या ऐवजी इथे NH2 आलेलं आहे. ते ॲसिटिक ॲसिड असतं, OH आलं तर, आणि NH2 आलं तर ॲसिटामाइड असं त्याला म्हटलं जातं. ॲसिटामाइड CH3 C डबल बॉन्ड O NH2. आणि रिएजंट सेम आहे आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड डायइथाइल इथर फॉलोड बाय S3O प्लस किंवा काही ठिकाणी सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथिल अल्कोहोल जरी आलं तरी सेम प्रॉडक्ट जो आहे अमाइन तुम्हाला मिळणार आहे. बदल काय करायचा, C डबल बॉन्ड O चं रूपांतर CH2 मध्ये करून घ्यायचं. बाकीचं राहिलेलं पार्ट जसं आहे तसं लिहून टाकायचा. CH3 CH2 NH2 CH3 CH2 NH2. दोन कार्बन ॲटम असलेले जे अल्किल अमाइन आहे ते होतं इथिल अमाइन आणि दोन कार्बन ॲटम असलेलं अल्केन अमाइन जे होणार आहे ते पहिलं अल्केन लिहून घ्यायचं. ज्यांना जर नॉमेनक्लेचर जमत नसेल त्यांनी इथेन आणि इथेनचा ई अमाइनने रिप्लेस करून घ्यायचा, इथॅना अमाइन. अशी ही रिॲक्शन होणार आहे. आता यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारले जातील ती माहिती आपण बघूयात. हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अमाइन और इथेनामाइन फ्रॉम ॲसिटामाइड किंवा कन्वर्ट ॲसिटामाइड इंटू इथिल अमाइन और इथेनामाइन, किंवा असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. What happen when acetamide treated with lithium aluminum hydride followed by diethyl ether or S3O plus followed by S3O plus. अशा या रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ती थोडंसं आणखी याच्यामध्ये बदल पण होतील शब्दांमध्ये, पण या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतील. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा भाग आपल्याला आज या ठिकाणी पाहायचा आहे, गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस. एकदम साधं सोपं पॉईंट आहे. 3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन होते. स्ट्रक्चर जरी तुम्हाला खूप मोठं पाहायला भेटलं, फक्त एकच पहिलं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. ते स्ट्रक्चर पुढे शेवटपर्यंत कॅरी ऑन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही असं घाबरून जाऊ नका का 3 स्टेपमध्ये रिॲक्शन मग एवढं कसं लक्षात ठेवायचं. तर थॅलियामाइडचं स्ट्रक्चर आपण सुरुवातीला तोंडपाठ करून घेणार आहोत आणि थॅलियामाइड एकदा तुमचं तोंडपाठ झालं का तेच पुढं फक्त कॅरी ऑन केलेलं आहे. बाकी काही बदल नाही. जो बदल आहे तेवढंच फक्त तुम्हाला मी सांगणार आहे, तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस यावरती. या आधी जो जुना सिलेबस होता महाराष्ट्र स्टेट बोर्डचा त्यामध्ये देखील क्वेश्चन जे आहे ते विचारले गेलेले होते. त्याच्यामुळे तुम्ही या पॉईंटवरती हा पॉईंट एकदम चांगल्या पद्धतीने करून ठेवा, जेणेकरून एक्झाममध्ये हा विचारले जाण्याची शक्यता आहे. तर आपण सुरुवात करूया. जनरल रिॲक्शन आपण बघणार आहोत आणि जनरल रिॲक्शन झाल्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल देखील दिलेलं आहे. ते एक्झाम्पल देखील आज आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण. सुरुवातीला आपण थॅलियामाइडचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं ड्रॉ करायचं, तुमच्याकडे पेन आणि नोटबुक असेल तर तुम्ही हे स्ट्रक्चर पहिलं ड्रॉ करायला शिकायचं आहे, प्रॅक्टिस करायची. थॅलियामाइडचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं, तर सुरुवातीला बेन्झीन रिंग जे आहे ती बेन्झीन रिंग ड्रॉ करून घ्या. ही बेन्झीन रिंग प्रत्येकाला ड्रॉ करता येईल. ओके, ही बेन्झीन रिंग ड्रॉ करून घ्या पहिली, लाईक दिस. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण देऊन टाका, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. ओके, बेन्झीन रिंग झाल्यानंतर आता थॅलियामाइडचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रुप जो आहे तो या ठिकाणी 1 नंबरच्या एका कार्बनला आणि 2 नंबरच्या कार्बन ॲटमला या पद्धतीने आपल्याला अटॅचमेंट दाखवायची. ही पहिली अटॅचमेंट. त्यानंतर इथं C डबल बॉन्ड O, इथं C आहे ॲक्च्युली, पण आपण तो दाखवलेला नाही, याचा अर्थ तिथं नसतो असं नाही. तर तिथं एक कार्बन ॲटम देखील प्रेझेंट आहे. तो कार्बन ॲटम मी तुम्हाला समजण्यासाठी वाटलं तर तुम्ही कार्बन लिहायला तुम्हाला जर सोपं वाटत असेल का आम्ही कार्बन लिहिलेलं आम्हाला समजते, तर तुम्ही तसं जरी लिहिलं तरी देखील चालेल. ओके, असा C डबल बॉन्ड O, त्याला पुढं अटॅच असणारी NH, इकडे पण C डबल बॉन्ड O आणि त्याला काय अटॅच असणारी पुढं NH ग्रुप जो आहे
तो NH ग्रुप त्याला अटॅच असणार आहे. हा C डबल बॉन्ड O तुम्ही नोट्समध्ये जरी लिहून ठेवला तर तुम्हाला परीक्षेत लक्षात ठेवायला देखील जर अवघड आता सध्या वाटत असेल तर ते सोपं वाटू शकतं. आता इथं कार्बन जरी लिहिला तरी चालेल. ओके, तुम्हाला टेक्स्ट बुकमध्ये पण याच पद्धतीच्या रिॲक्शन दिलेल्या आहे. तर हा C डबल बॉन्ड O NH C डबल बॉन्ड O असं हे जे स्ट्रक्चर आहे ते 4 ते 5 वेळेस तुम्ही ड्रॉ करून घ्या. बेन्झीन C डबल बॉन्ड O NH C डबल बॉन्ड O. पुन्हा एकदा बेन्झीनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. C डबल बॉन्ड O त्याला NH आणि पुन्हा C डबल बॉन्ड O आणि पुन्हा बेन्झीनला अटॅचमेंट. ओके, हे झालं थॅलिइमाइडचं स्ट्रक्चर. थॅलिइमाइड व्यवस्थित स्पेलिंग पाहून घ्या. थॅलिमाइड. ओके, याला थॅलिमाइड असं म्हटलं जातं. आता थॅलिमाइडचं स्ट्रक्चर प्रत्येकाला जमेलच. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NH C डबल बॉन्ड O आणि पुन्हा अटॅचमेंट बेन्झीनला करून टाकायची. आता हा भाग एकदा झाला का पुढचा भाग खूप महत्त्वाचा, म्हणजे जास्त महत्त्वाचा नाही आहे, त्यातले रिएजंट फक्त बदलत गेलेले आहे. पहिल्या स्टेपमध्ये KOH घ्यायचं, दुसऱ्या स्टेपमध्ये अल्किल हलाइड घ्यायचं, तिसऱ्या स्टेपमध्ये NaOH घ्यायचे 2 मॉलिक्यूल. एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिल्या स्टेपमध्ये KOH, दुसऱ्या स्टेपमध्ये अल्किल हलाइड म्हणजे RX आणि तिसऱ्या स्टेपमध्ये 2 मॉलिक्यूल NaOHचे घ्यायचे. दुसऱ्या स्टेपला फक्त हिटिंग कंडिशन आहे, बाकी मेजर काही कंडिशन पण नाही इथे. आता रिॲक्शन तुम्हाला समजेल अशी साधी सोपी. पहिलं फक्त रिॲक्टंट तुम्हाला लिहिणं खूप गरजेचं आहे. तेवढी मी तुम्हाला रिॲक्टंट आता सांगितले. पहिले 2 रिॲक्टंट कोणते घ्यायचे तर थॅलिइमाइडचं स्ट्रक्चर बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NH C डबल बॉन्ड O आणि पहिला रिॲक्टंट आहे KOH. आता पहिलं काय करायचं, KOH मध्ये तुम्ही नोट्समध्ये पण हायलाईट करून ठेवा. KOHचं आयोनायझेशन K+ आणि OH- मध्ये होईल, तुम्हाला प्रत्येकाला माहिती. आणि NH मधील बॉन्ड ब्रेक होईल H+ आणि OH-. ओके, तर हा H+ आणि OH- याच्यापासून पहिलं काय फॉर्म करून घ्यायचं H2O. याचं बॉन्ड ब्रेकिंग पण तुम्हाला लिहून ठेवायचं, तर लिहून ठेवा. या ठिकाणी नायट्रोजन हायड्रोजनमध्ये बॉन्ड ब्रेक होईल. हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होईल आणि नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. KOHचं आयोनायझेशन प्रत्येकाला माहिती. KOHचं आयोनायझेशन K+ आणि OH- या पद्धतीचं आयोनायझेशन आपल्याला पाहायला भेटतं. मग अटॅक कसा होतो, अटॅक हा जो OH- आहे, हा OH- या H+ वरती अटॅक करेल आणि H+ OH- त्याच्यापासून कोणता मायनर प्रोडक्ट तयार होईल H2O. आणि हा जो N- आहे हा N- K+ वरती अटॅक करेल आणि K+ वरती अटॅक केल्यानंतर हा K+ वरती या ठिकाणी अटॅक करेल आणि K+ वरती अटॅक केल्यानंतर N- K+ असा बॉन्ड फॉर्मेशन त्यांच्यामध्ये झालेला पाहायला भेटतो. हा सॉल्ट आहे. ओके, त्याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतात त्या मॉलिक्यूलमध्ये. तर आता स्ट्रक्चर लिहिणं काय अवघड नाही बाकीचं. गॅब्रियल थॅलामाइडचं स्ट्रक्चर लिहून टाकायचं. बेन्झीन रिंग ड्रॉ करायची. C डबल बॉन्ड O, इकडे पण C डबल बॉन्ड O आणि NHचं रूपांतर कशामध्ये होणार आहे NK आणि मायनर प्रोडक्ट काय झाला H2O. आता हा जो प्रोडक्ट तयार झालेला आहे याला म्हणायचं पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिइमाइड. लक्षात ठेवा, याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्हाला. पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिइमाइड असं हे कंपाऊंडचं नाव आहे. आता पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिइमाइड आपण कसा तयार केला तर वॉटर मॉलिक्यूल फक्त रिमूव्ह केला. पोटॅशियम साल्ट ऑफ थॅलिइमाइड स्ट्रक्चर परत दुसऱ्या स्टेपमध्ये जसं आहे तसंच घ्यायचं. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NK, N कॅरीज निगेटिव्ह चार्ज, K कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, C डबल बॉन्ड O, पुन्हा बेन्झीनला अटॅचमेंट. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, अल्किल हलाइड घ्यायचा म्हणजे RX. आता RX जो आहे त्यातला परत बॉन्ड जो आहे तो ब्रेक होणार आहे. बॉन्ड कसा ब्रेक होईल हे प्रत्येकाला आता या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही बॉन्ड पण ब्रेक करू शकता. R आणि X मधला हा बॉन्ड ब्रेक होईल. R वरती कोणता चार्ज येणार आहे तर R आणि X मधील बॉन्ड ब्रेक झाला. इथं N आणि K मधील पण बॉन्ड असणार आहे. आता ऑलरेडी सॉल्ट येतो, त्यातला पण जो बॉन्ड असेल तो पण ब्रेक होईल. या पद्धतीने हा बॉन्ड मी ब्रेक दाखवला. आणि आता पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे. R वरती कोणता चार्ज येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि हा X वरती कोणता चार्ज येणार आहे निगेटिव्ह चार्ज. इथं ऑलरेडी नायट्रोजनवरती निगेटिव्ह, पोटॅशियमवरती पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला हा पाहायलाच भेटतो. आता अटॅक आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. अटॅक कसा होणार आहे तो अटॅक तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. आता हा जो K+ आहे या K+ वरती कोण अटॅक करेल, हा X- अटॅक करेल आणि X- ने K+ वरती अटॅक केल्यानंतर KX हा मायनर प्रोडक्ट तिथे तयार होणार आहे KX. आणि हा जो R+ आहे या R+ जो आहे हा R+, या R+ वरती हा N- अटॅक करेल आणि N- ने अटॅक केल्यानंतर हा N- ने R+ वरती अटॅक केल्यानंतर त्या ठिकाणी NR असा हा प्रोडक्ट तयार होणार आहे. ओके, NR हा चेंज होणार आहे. हा NR आणि हा KX मायनर प्रोडक्ट. मग हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे याला म्हटलं जातं N अल्किल थॅलिइमाइड. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NR C डबल बॉन्ड O याला म्हटलं जातं N अल्किल थॅलिइमाइड. आता हा जो N अल्किल थॅलिइमाइड आहे
तो नेक्स्ट स्टेपमध्ये जसा आहे तसंच पुन्हा घ्यायचा. बेन्झीन रिंग सी डबल बॉन्ड ओ NR आणि पुन्हा सी डबल बॉन्ड ओ हा NR आहे तसंच घ्यायचा. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, NaOH चे मॉलिक्यूल घेतो. आता NaOH चे मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. हे 2 मॉलिक्यूल NaOH चे घेतल्यानंतर आता काय होणार आहे ते शांतपणे समजून घ्या. तर पहिला मायनर प्रोडक्ट तयार करून घ्यायचा. हा जो NR जो ग्रुप आहे, या NR ग्रुपमध्ये ह्या ट्वाइस NaOH मधील जे 2 हायड्रोजन ॲटम आहे ते आपल्याला या नायट्रोजनमध्ये ॲड करायचे आहे. आणि नायट्रोजनमध्ये ॲड केल्यानंतर मग तो प्रोडक्ट कसा होईल, RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. हा आपला मेन प्रोडक्ट आहे, टार्गेटेड प्रोडक्ट प्रायमरी अमाइन. आणि त्यानंतर राहिलेले जे 2 ONA ग्रुप आहे ते या ठिकाणी या कार्बन ॲटमला अटॅच होणार आहे. हा पहिल्या कार्बन ॲटमला जिथे C डबल बॉन्ड O आहे त्याला एक ONA ग्रुप इकडे अटॅच होईल आणि याला एक ONA ग्रुप इकडे अटॅच होईल. हा ONA ग्रुप जो आहे तो तुम्हाला या कार्बनला अटॅच झालेला या ठिकाणी पाहायला भेटतो. हा जो कार्बन ॲटम आहे या कार्बन ॲटमला आपण इथे तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं का इथं कार्बन ॲटम हा प्रेझेंट असतो. या ठिकाणी पण आपण जर बघितलं तर हा कार्बन ॲटम आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याला हे 2 ONA जे ग्रुप आहेत ते आपल्याला अटॅच झालेले पाहायला भेटतात. म्हणजे बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O आणि हे पहिला ONA ग्रुप अटॅच करायचा आणि दुसऱ्या C डबल बॉन्ड O ला हा ONA ग्रुप अटॅच करायचा. त्याला म्हणायचं डायसोडियम थॅलेट. डायसोडियम थॅलेट. तर अशी ही जनरल रिॲक्शन असणार आहे. रिॲक्शन साधी सोपी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. पहिल्या एका स्ट्रक्चरची, बाकी ते स्ट्रक्चर आपण पुढे चेंज करत गेलेलो आहे. पहिल्या स्टेपमध्ये KOH, दुसऱ्या स्टेपमध्ये अल्किल हॅलाइड, तिसऱ्या स्टेपमध्ये 2 NaOH. बाकीचं काय करायचं ते आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनेच तुम्हाला रिॲक्शन करायची आणि हाच मॉलिक्यूल कॅरी ऑन करायचा. ॲटोमॅटिकली तुम्हाला तो प्रॉडक्ट लिहिता येऊ शकतं. फक्त तुम्हाला 3 ते 4 वेळेस ही रिॲक्शन एकदा न पाहता लिहावी लागणार आहे. तर तुम्हाला ही रिॲक्शन लिहिता येऊ शकते. त्याच्यानंतर याचंच आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं. एक्झाम्पल आता तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा न पाहता. तर आपल्याला सुरुवातीला घ्यायचं थॅलिमाइड. आपण थॅलिमाइडचं स्ट्रक्चर प्रत्येकाला माहिती आहे. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NH C डबल बॉन्ड O हा अटॅचमेंट आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर वाटत असेल की या ठिकाणी आम्हाला कार्बन लिहिलेलं सोपं वाटतंय तर तुम्ही लिहू शकता. तुम्हाला वाटतंय का आम्हाला समजतंय तेवढं आता तर नाही लिहिला तरी देखील चालू शकतो. आता KOH सोबत रिॲक्शन करायची. पहिला मायनर प्रोडक्ट कोणता तयार होणार आहे आपला, यातला H2O मॉलिक्यूल. हा H आणि हा OH यातला पहिला मायनर प्रोडक्ट जो आहे तो आपण फॉर्म करून घ्यायचा आणि N आणि K मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. सेम मगाशी जी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने रिॲक्शन होते. बॉन्ड ब्रेकिंगच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा नायट्रोजन आणि हायड्रोजन मधील जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होईल. इथे KOH मधील हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. KOH आयोनायझेशन K+ आणि OH- या फॉर्मॅटमध्ये होईल. K+ आणि OH-. अटॅक कशा पद्धतीने होणार आहे, हा N- जो आहे हा N- K+ वरती अटॅक करेल. K+ वरती अटॅक केल्यानंतर हा OH- जो आहे H+ वरती अटॅक करेल आणि त्याच्यापासून H2 मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म होणार आहे आणि N आणि K मध्ये हा सॉल्ट तयार होणार आहे. त्याला म्हटलं जातं पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O, इकडे पण C डबल बॉन्ड O आणि N- K+, पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. हा पहिल्या स्टेपमधला जो प्रॉडक्ट आहे तो दुसऱ्या स्टेपमध्ये जसा आहे तसाच आपण या ठिकाणी लिहून टाकायचा पाहून व्यवस्थित. बेन्झीन रिंग इथे C डबल बॉन्ड O, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे C डबल बॉन्ड O पण लिहू शकता. ओके, इथे आपण C डबल बॉन्ड O, इकडे पण तुम्हाला वाटलं तर इथं C डबल बॉन्ड O सुद्धा तुम्ही लिहू शकता. C डबल बॉन्ड O आणि N- K+. आता याची रिॲक्शन आपल्याला RX सोबत करायची. आता R ग्रुप कोणता घेतलाय या ठिकाणी, हा RX आहे. R घेतलाय N प्रोपिन आणि X घेतलाय ब्रोमिन. तर या ठिकाणी बदल पण होऊ शकतो तुमच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये. 3 कार्बन ॲटम ऐवजी 2 कार्बन ॲटम पण दिले जाऊ शकतील. ओके, R ग्रुप चेंज होईल तर आणि हॅलोजन पण चेंज होऊ शकतो. तर तेवढं तुम्हाला काळजी घ्यायची. तो जर बदल आला तरी देखील सेम रिॲक्शन तुम्हाला करता आली पाहिजे. आता या ठिकाणी बॉन्ड कसा ब्रेक होतोय तो आपण पहिलं समजून घेऊयात. ऑलरेडी मगाशी तुम्हाला सांगितलंय का कार्बन आणि ब्रोमिन मधला बॉन्ड ब्रेक होईल. ब्रोमिन वरती निगेटिव्ह चार्ज, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. ऑलरेडी इथे सॉल्ट जो आहे N कॅरीज निगेटिव्ह चार्ज, पोटॅशियम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. अटॅक कसा होतोय तो अटॅक समजून घ्या. हा जो Br- या Br- वरती हा K+ जो आहे तो अटॅक करेल आणि हा CH2 ग्रुप जो आहे तो कशाला जोडला जाणार आहे आता, या नायट्रोजनला जोडला जाईल. ओके, या नायट्रोजनला जोडला जाणार आहे.
मग तो प्रॉडक्ट कसा तयार होईल ते पहिलं आपण अमाइन पहिलं लिहून घेऊयात. आता यातला हा जो पार्ट आहे CH2 नायट्रोजनला जोडा, CH2 CH2 CH3, हा CH2 CH2 CH3 नायट्रोजनला जोडला गेला आणि K+Br- त्याच्यापासून तयार झाला KBr. आता या ठिकाणी तुमच्या नोट्समध्ये करेक्शन करून घ्यायचं किंवा काही करेक्शन आहे तर नोट्समध्ये या ठिकाणी तुम्हाला ते प्रिंटिंगमध्ये नोट्स तयार करताना हे KBr जे तुम्हाला दिसतंय तर KBr तिथे करून घ्या. जो काही असेल तर त्या ठिकाणी असेल तर चांगलंच आहे, नसेल तर त्या ठिकाणी KBr करून घ्या. ओके. त्यानंतर आय हाच प्रॉडक्ट एन प्रोपिल या कंपाऊंडचं नाव झालं एन प्रोपिल थॅलिमाइड. हा एन प्रोपिल थॅलिमाइड आता परत आहे तसंच आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये लिहून टाकायचा बेन्झीन रिंग. त्यानंतर इथं C+O तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वाटलं तर लिहा इथं C+O, नाही वाटलं नाही लिहिलं तरी चालेल. ओके. इथे मी तुम्हाला दाखवतो ज्यांना तिथे समजायला जर अवघड वाटत असेल तर तिथे मी मेन्शन करून ठेवतो C+O, परंतु काही मुलांना जर समजत असेल तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, लिहिला तरी चालेल. C+O N CH2 CH2 CH3 हा अल्किल ग्रुप R ग्रुप या नायट्रोजनला जोडला गेलेला आहे. आणि मायनर आता तिसऱ्या स्टेपमध्ये 2 मॉलिक्यूल आपण NaOH घेतो. 2 मॉलिक्यूलचे NaOH घेतल्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितलंय का त्यातला भाग काय करायचा तर त्यातले हे जे 2 हायड्रोजन ॲटम आहे हे 2 हायड्रोजन ॲटम आपल्याला या नायट्रोजन सोबत अटॅच करून घ्यायचे आणि हा R ग्रुप त्याच्यापासून अमाइन तयार करायचे. मग नायट्रोजन या 2 हायड्रोजनला अटॅच झाले का त्याचं NH2 मध्ये रूपांतर होईल. म्हणजे तो मायनर प्रोडक्ट कसा तयार होईल CH3 CH2 CH2 आणि NH2. हा CH3 CH2 CH2 आणि NH2 त्याला म्हटलं जातं एन प्रोपिल अमाइड किंवा त्याचं अल्केना अमाइन जे आहे 3 कार्बन ॲटम असलेलं अल्केना अमाइन. पहिलं अल्केन त्याचं लिहून घेऊ शकता वाटलं तर तुम्ही प्रोपेन आणि प्रोपेनचा ई जो आहे तो कशाने आपल्याला रिप्लेस करायचा आहे अमाइनने रिप्लेस करून टाकायचा आहे. ओके. प्रोपॅना अमाइन देखील तुम्ही त्याला म्हणू शकता आणि त्याच्यापूर्वी तुम्ही सबस्टिट्यूएंट 1 जर कनेक्ट केला तरी देखील चालेल. 1 प्रोपॅना अमाइन म्हणजे हा जो प्रोपेन 1 अमाइन म्हणजे हा जो 1 आहे तो 1 तुम्ही या पद्धतीने सुद्धा कनेक्ट केला या प्रोपेन 1 अमाइन असं देखील त्याचं नॉमेनक्लेचर केलं तरी देखील चालेल. म्हणजे या पद्धतीने ते जास्त कन्व्हिनियंट तुम्हाला होऊ शकतं. प्रोपेनचा ई आपल्याला अमाइनने रिप्लेस करायचा आहे. अमाइन किती नंबरला अटॅच झाला आहे तर 1 नंबरला, त्यामुळे प्रोपेन 1 अमाइन दिस इज मोर कन्व्हिनियंट. तर याऐवजी तुम्ही प्रोपेन अमाइन ऐवजी तुम्ही हे जरी नाव तिथे लिहून ठेवलं तरी देखील चालेल एन प्रोपिल अमाइन किंवा अल्केना अमाइन प्रोपेन 1 अमाइन. आता मायनर जो प्रॉडक्ट आपण मेजर प्रोडक्ट सांगितलं मी तुम्हाला. आता जो दुसरा प्रॉडक्ट आहे तो प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. हा जो ONA जे ग्रुप आहे हे 2 ONA ग्रुपचं काय होतं ते आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. यातले हे जे 2 ONA ग्रुप आहे हे 2 ONA ग्रुप एक पहिल्या कार्बनला अटॅच होणार आहे. हा ONA ग्रुप तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. हा ONA या कार्बनला अटॅच झाला आणि दुसरा ONA ग्रुप जो आहे तो या कार्बनला अटॅच होईल. हा दुसरा ONA ग्रुप या कार्बनला अटॅच झालेला आहे. ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कार्बन लिहायचं असेल तर लिहू शकता, नाही लिहिला तरी देखील चालेल. ओके. हा कार्बन ॲटम तुम्हाला नोट्समध्ये लिहून ठेवायचं असेल तसं लिहून ठेवलं तरी देखील चालेल. ओके. हे कार्बन जे आहे हे ONA ग्रुप या कार्बनला अटॅच झालेले आपल्याला पाहायला भेटतं. त्याला काय म्हटलं जातं डायसोडियम थॅलेट. या कंपाऊंड आधीच्या रिॲक्शनमध्ये पण तेच सांगितलेलं आहे. जनरल रिॲक्शनमध्ये सेम डायसोडियम थॅलेट हा प्रोडक्ट आधी पण तुम्हाला सांगितलेला आहे. मेजर प्रोडक्ट आपल्याला तयार झाला अल्किल अमाइन एन प्रोपिल अमाइन किंवा त्याला प्रोपेन 1 अमाइन म्हटलं जातं. आता यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारले जातील ते क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायचे. हाऊ विल यू प्रिपेअर एन प्रोपिल अमाइन ऑर प्रोपेन 1 अमाइन फ्रॉम थॅलिइमाइड. असा क्वेश्चन आला का समजून घ्यायचं गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आलेला आहे. किंवा हाऊ विल यू प्रिपेअर एन प्रोपिल अमाइन प्रोपेन अमाइन फ्रॉम थॅलिइमाइड ऑर कन्वर्ट थॅलिइमाइड इनटू प्रोपेन 1 अमाइन ऑर एन प्रोपिल अमाइन. असा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याआधी ओल्ड सिलेबसमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण चांगली प्रॅक्टिस करून ठेवा. या रिॲक्शन खूप साधी सोपी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढची जी ऑर्डर आहे थोडीशी माहिती ती आपण फक्त बघणार आहोत. ओव्हर अल्कायलेशन इज अवॉइडेड सो दॅट सेकंडरी ऑर टर्शरी अमाइन आर नॉट ऑप्टेन. म्हणजे या ठिकाणी सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन जे आहे ते मिळत नाही.
ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. आणि या पद्धतीने जे ॲरोमॅटिक अमाइन आहे जसं की ॲनिलिन वगैरे ते या पद्धतीने तयार करता येत नाही. याचं कारण आहे बिकॉज अरिल हालाइड डू नॉट अंडरगोज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन विथ द ॲनाइन फॉर्म बाय थॅलिइमाइड. याच्यामध्ये जे ॲरोमॅटिक अमाइन आहे ते का त्या रिॲक्शन दाखवू शकत नाही, तर त्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही आणि ॲनाइन जो आहे तो त्या ठिकाणी जो फॉर्म होणार आहे डू नॉट अंडरगोज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन विथ द ॲनाइन फॉर्म बाय थॅलिइमाइड. म्हणजे जो थॅलिइमाइड ॲनायन फॉर्म करतो, निगेटिव्हली चार्ज स्पेसिस फॉर्म करतो, तर त्याच्यासोबत ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही आणि त्यामुळं ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स या मेथडने तयार केले जात नाही. तर हा पूर्ण भाग होता. आपण जस्ट 1 मिनिटामध्ये पूर्ण भाग रिपीट करूयात. एकदम साधा सोपा भाग सुरुवातीला आपण बघितलेलं होतं. 2 पॉईंट आज आपण या ठिकाणी बघितले. बाय रिडक्शन ऑफ अमाइड आणि गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. रिडक्शन ऑफ अमाइडमध्ये काय करायचं, तर सी डबल बॉन्ड ओचं रूपांतर CH2 मध्ये करायचं. रिएजंट तुम्हाला ऑलरेडी माहिती, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड डायइथर इथर फॉलोड बाय H3O+ ऑर सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल. अमाइड जे आहे RC डबल बॉन्ड O NH2चं रूपांतर RCH2 NH2 मध्ये होतं अमाइन. म्हणजे अमाइडपासून अमाइन तयार करण्याची हा रूट आहे. ॲसिड अमाइड दिलेलं होतं CH3 डबल बॉन्ड O NH2 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड डायइथर इथर फॉलोड बाय H3O+ किंवा सोडियम इथेनॉल जरी असलं तरी चालू शकतं. ते या ठिकाणी प्रॉडक्ट CH3 NH2 असा प्रॉडक्ट तयार होणारे इथेल अमाइन किंवा त्याला इथेन अमाइन म्हटलं जातं. त्यानंतर आपण गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस बघितलं. तर गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिसमध्ये दोनच भाग खूप महत्त्वाचे. पहिलं थॅलिइमाइडचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. ते कसं ड्रॉ करायचं, बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NH C डबल बॉन्ड O आणि दुसरा भाग 3 रिएजंट KOH RX आणि 2 मॉलिक्यूल NaOH. बस यापेक्षा बाकी पुढचा पार्ट तुम्ही करू शकता. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, गॅब्रियल थॅलामाइड लिहून घ्यायचं, बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NH आणि KOH सोबत आता रिॲक्शन करायची. KOH सोबत रिॲक्शन केल्यानंतर हा H2O मॉलिक्यूल पहिला मायनर प्रोडक्ट फॉर्म करून घ्यायचा. H2O फॉर्म केल्यानंतर N आणि पोटॅशियममध्ये बॉन्ड फॉर्मेशन करून घ्यायचं. N वरती निगेटिव्ह चार्ज, पोटॅशियमवरती पॉझिटिव्ह चार्ज. त्याला म्हटलं जातं पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिइमाइड. पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिइमाइड जसं आहे तसंच लिहून घ्यायचं. त्याची दुसऱ्या स्टेपमध्ये अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्शन करायची. यातला K+ आणि X- RX बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होतं ते तुम्हाला सांगितलं. KX हा मायनर प्रोडक्ट भेटतो. मग तिथं आपल्याला KBr भेटलेला होता आणि हा जो R ग्रुप आहे या N सोबत अटॅच करून घ्यायचा. ओके, हा NR. त्यानंतर याला म्हटलं जातं N अल्किल. हा अल्किल जो ग्रुप आहे हा N अल्किल थॅलिइमाइड. N अल्किल थॅलिइमाइड जसं आहे तसंच आपल्याला अटॅच करून घ्यायचं आणि 2 मॉलिक्यूल जे आहे NaOHचे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. 2 मॉलिक्यूल NaOHचे घेतल्यानंतर 2 मॉलिक्यूल NaOHचे घेतल्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग आहे तो बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O यातला RN जो ग्रुप आहे ते त्याच्यासोबत आपल्याला ही जी 2 हायड्रोजन ॲटम आहे हे 2 हायड्रोजन ॲटम नायट्रोजनला अटॅच करायचे आणि त्यापासून RNH2 प्रायमरी अमाइन तयार करून घ्यायचं. प्रायमरी अमाइन तयार केल्यानंतर ONA ग्रुप जो आहे तो या कार्बन सोबत अटॅच करून घ्यायचा. ONA ग्रुप. ओके, तो C डबल बॉन्ड O ONA C डबल बॉन्ड O ONA त्याला डायसोडियम थॅलेट म्हटलं जातं. याचं एक्झाम्पल जे आपण बघितलेलं होतं त्या एक्झाम्पलमध्ये आपण जाऊया. थॅलिइमाइडचं स्ट्रक्चर घेतलेलं होतं. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NH C डबल बॉन्ड O. KOH सोबत रिॲक्शन केली. मायनर प्रोडक्ट प्रत्येकाला माहिती आहे आता. मायनर प्रोडक्ट काय फॉर्म करून घ्यायचा, H2O हा H आणि हा OH याच्यापासून मायनर प्रोडक्ट तयार होणारे H2O आणि K सोबत N अटॅच होईल आणि त्यापासून तयार होणारे पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिइमाइड. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O N -K+ C डबल बॉन्ड O. त्यानंतर बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O N आणि K पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिइमाइडची अल्किल हॅलाइड. आता अल्किल ग्रुप इथे 3 कार्बन ॲटम असलेला अल्किल ग्रुप दिलेला होता. CH3 CH2 CH2 आणि Br. इथं ब्रोमिन ऐवजी दुसरे देखील हॅलोजन दिले तरी घाबरायचं नाही. मग यातलं काय करायचं, मायनर प्रोडक्ट K+ आणि Br- यापासून KBr फॉर्म करून घ्यायचा आणि हा जो अल्किल ग्रुप आहे आता बॉन्ड इकडच्या साईडने तुटला म्हणून याच बाजूने इथे जोडून टाकायचा. CH2 CH2 CH3 असं जोडून घ्यायचा नायट्रोजनला. CH2 CH2 CH3 त्याला म्हटलं जातं N प्रोपिल. 3 कार्बन आहे म्हणून N प्रोपिल. नायट्रोजनला प्रोपिल ग्रुप अटॅच झाला आहे त्यामुळे N प्रोपिल आणि हा पूर्ण भाग असणार आहे थॅलिइमाइड. N प्रोपिल थॅलिइमाइड. N प्रोपिल थॅलिइमाइड परत स्ट्रक्चर लिहून टाकायचं. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O
एन CH2 CH3 परत C डबल बॉन्ड O बेन्झिनला अटॅच करून घ्यायचं. 2 मॉलिक्यूल तिसऱ्या स्टेपमध्ये NaOH घेतो आपण. तर या ठिकाणी हे जे 2 हायड्रोजन ॲटम आहे ते आपण काय करायचे, या नायट्रोजनला जोडायचे आणि Nचं रूपांतर NH2 मध्ये करायचं आणि पूर्ण प्रोडक्ट लिहून टाकायचा. हा CH3 CH2 CH2 NH2. ओके, CH3 CH2 CH2 NH2 N प्रोपिल अमाइन किंवा प्रोपेना अमाइन. आणि राहिलेले हे जे 2 ONA जे ग्रुप आहे, हे ONA ग्रुप आपल्याला कशाला अटॅच करून घ्यायचे, या कार्बनला अटॅच करून घ्यायचे. ओके, ONA ग्रुप आणि ह्या कार्बनला ONA ग्रुप अटॅच करून घ्यायचे. म्हणजे त्याच्यापासून हा ONA C डबल बॉन्ड ONA, इथे C डबल बॉन्ड ONA, इथे पण C डबल बॉन्ड ONA, याला म्हटलं जातं डायसोडियम थॅलेट. तर या पद्धतीने ही पूर्ण रिॲक्शन होते. आणि त्यानंतर पुढचा जो थेरॉटिकल भाग बघितला होता की ओव्हर अल्कायलेशन इज अवॉइडेड सो दॅट सेकंडरी टर्शियरी अमाइन इज नॉट ऑप्टेड. Aromatic primary amine cannot be prepared by this method because aryl halide do not undergoes nucleophilic substitution reaction with the anide formed by thaliamide. या पद्धतीचा हा पूर्ण भाग आहे. रिॲक्शनची प्रॅक्टिस करून पहा. रिॲक्शन खूप सोपे आहे गॅब्रियल थॅलामाइडची. गॅब्रियल थॅलामाइड ही बोर्डाच्या एक्झामला विचारली जाऊ शकते. आणि याच्या पुढचा जो भाग आहे तो आता आपण पुढच्या लेक्चरला पण बघणार आहोत. त्यापूर्वी जे नोट्समधलं करेक्शन आहे ते नोट्समधलं करेक्शन करून घ्यायचे तुम्हाला. ते या ठिकाणी KBR तुम्हाला सांगितलंच होता, परंतु त्याचसोबत म्हणजे इथे KBRचं एक करेक्शन होतं आणि दुसरं करेक्शन जे आहे ते इथं हा जो ग्रुप आहे तो असा लिहून टाका, C डबल बॉन्ड O ONA. इथं पण C डबल बॉन्ड O ONA असं नोट्समध्ये लिहा. ते स्ट्रक्चर पूर्णपणे वाटलं तर तुम्हाला परत पूर्ण स्ट्रक्चर लिहायचं असेल तरी लिहिलं तरी चालेल. या ठिकाणी काय करायचं, इथं C डबल बॉन्ड O लिहायचं तर लिहा. आणि परंतु पुढं जो आहे तो मात्र ONA ग्रुप तुम्हाला लिहावा लागणार आहे. ते तेवढं करेक्शन आहे. मी इथे ज्या पद्धतीने लिहून दिले त्या पद्धतीने स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. बेन्झिन रिंग, त्याला C डबल बॉन्ड O ONA आणि इकडं पण बेन्झिन रिंग C डबल बॉन्ड O ONA. एवढं करेक्शन आहे. तेवढं करेक्शन नोट्समध्ये व्यवस्थित करून घ्या. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. या पद्धतीचं फक्त महत्त्वाचं करेक्शन आहे. क्लासमध्ये सुद्धा आपण हे करेक्शन पुन्हा बघणार आहोत. तर या पद्धतीचा हा पूर्ण भाग होता. बोर्डाच्या एक्झामला सुद्धा यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. तर बाकीचा भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.